हॅलो, आजची रेसिपी अतिशय सिंपल घेऊन आलेली आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे उद्याची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शत नमन. त्यानिमित्त आज मी तुम्हाला खीर करून दाखवणार आहे. अतिशय घट्ट आणि दाटसर खीर कशी करायची आणि गव्हाच्या पिठाची पुरी करून दाखवणार आहे. पुऱ्या अतिशय तेलकट होणार नाही. चला पटकन रेसिपीला आता आपण सुरुवात करू. उद्याची आंबेडकर जयंती आहे, म्हटलं काहीतरी गोड करायचं, म्हणून म्हटलं चला काहीतरी मेनू करून दाखवायचा. म्हणून इथे मी गव्हाच्या पिठाची पुरी करून दाखवणार आहे. आणि खीर अतिशय दाटसर खीर कशी करायची आणि प्लेन खूप सिंपल पद्धतीने करून दाखवणार आहे. चला पटकन रेसिपीला आता आपण सुरुवात करू. आता 3 वाटी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 3 वाटीला काय घ्यायचं आपल्याला, 2 चम्मच आपल्याला रवा घ्यायचा आहे. रवा मात्र बारीक घ्यायचा आणि रवा टाकल्यामुळे कसं आहे, पुऱ्यासुद्धा तेलकट होत नाही आणि कडकसुद्धा राहतात, म्हणून रवा टाकायचा. आणि त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं चवीनुसार. बाकी त्याच्यामध्ये तेल वगैरे काहीच टाकायचं नाही. सिंपल पद्धतीने ही पुरी आहे. आपण नेहमीच अशा पुऱ्या करतो, परंतु बऱ्याच जणांच्या पुऱ्या कशा तेलकट होतात. आणि घट्टसर भिजवून झाल्यानंतर आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. आता तोपर्यंत काय करणार आहे, भाजी करून दाखवणार आहे. आता भाजी इथे पुरी म्हटलं तर आपल्याला आलूची भाजी करायची आहे, पण आलूची भाजी एक वेगळ्या पद्धतीने करून दाखवणार आहे. सिंपल, जास्त मसाले आपल्याला त्यामध्ये वापरायचे नाही. आता तेल टाकायचं. तेल गरम झालं की मोहरी टाकायची आणि लगेच त्याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे. जिरं झालं की मग काय करायचं आपल्याला, एक कांदा चिरलेला आहे मोठा, कांदा टाकायचा. आलं लसणाची पेस्ट खलबत्त्यामध्येच बारीक केलेली आहे किंवा तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकता. आणि थोडी होऊ द्यायची, जास्त लालसर आपल्याला होऊ द्यायचं नाही. लगेच आपल्याला त्याच्यामध्ये टमाटर टाकायचा, एक टमाटर बारीक चिरून टाकायचा आणि तो सुद्धा आपल्याला तेलामध्ये चांगला होऊ द्यायचा. नंतर मसाले टाकायचे. इथे मसाला टाकलेला आहे. हळद टाकायची, तिखट टाकायचं. तिखट मी थोडंसं जास्तच वापरलेलं आहे, कारण आलूची भाजी म्हटलं म्हणजे तिखटच पाहिजे. आणि धने पावडर आणि मसाला, कोणताही तुम्ही मसाला त्याच्यामध्ये वापर करू शकता. सगळं तेलामध्ये चांगलं होऊ द्यायचं आपल्याला. आणि तेलामध्ये तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाले चांगले होऊ द्यायचे, मात्र खालून मात्र जळू द्यायचे नाही. म्हणून त्यासाठी काय टाकायचं आपल्याला, आता 1 चम्मच याच्यामध्ये बेसन टाकलं आहे. बेसन कशामुळे टाकलेलं आहे का, बेसनाने रसा कसा घट्ट येतो. आणि नंतर पाणी टाकायचं, खालचे मसाले आपले जळत नाही. नंतर उकडलेला बटाटा घ्यायचा आणि मी हातानेच कुस्करून टाकत आहे. तुम्ही चिरूनसुद्धा त्याच्यामध्ये फोडी करून टाकू शकता. आणि 1 चम्मच त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि सगळं आपल्याला तेलामध्ये होऊ द्यायचं. आणि पाणी टाकायचं. पाणी आता इथे साधंच पाणी वापरलेलं आहे आणि चांगली उकळी येऊ द्यायची. चांगली उकळी येऊ द्यायची आणि आपली आता भाजी एका बाजूला आपण ठेवून द्यायची. नंतर काय करायचं, आता आपली भाजी झाली. आता इथे तांदूळ मी अर्धा तास आधी भिजवून घेतले होते. तांदूळ तुम्ही कोणतेही वापरू शकता. इथे फक्त मुठभर तांदूळ घेतलेले आहे, जास्त काही तांदूळ घेतले नाही आहे. आणि त्यातलं आपल्याला पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे. प्रत्येकाची खीर करण्याची पद्धत वेगळी असते, पण मी तुम्हाला अतिशय सिंपल पद्धतीने आणि कोणालाही जमेल अशा पद्धतीने आज खीर करून दाखवणार आहे. आता मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला ते तांदूळ टाकायचे आहे आणि असेच फिरवून घ्यायचे सुरुवातीला. त्याच्यामध्ये काहीच टाकायचं नाही, असंच फिरून घ्यायचं जाडसर. आता जाडसर फिरून झाल्यानंतर मग आपण बघायचं की बा किती जाडसर झालं आहे, म्हणून मी चमचा आणायला गेली आणि चमच्याने आपल्याला बघायचं आहे. आता त्याच्यामध्ये कोणी पाणी टाकून सुद्धा बारीक करू शकतात किंवा दूध, पण मी इथे दुधाचाच वापर करणार आहे, पाण्याचा मुळीच वापर करणार नाही आहे. म्हणून दूध टाकून परत मी एक वेळा बारीक करून घेणार आहे. आणि इतकी बारीक करणार आहे का खूपच अशी बारीक अशी पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे. आता कोणी जाडसरसुद्धा ठेवतात, पण बारीक पेस्ट केल्यामुळे कसं खीर अशी घट्ट आणि प्लेन आणि एकसारखी होते. एका साईडला दूध गरम करायला ठेवलं, अर्धा लिटर दूध वापरलेलं आहे, जास्त दूध काही वापरलं नाही. आणि उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धी वाटीच आपल्याला साखर टाकायची आहे. साखर तुम्ही आपल्या आवडीनुसार जास्तसुद्धा टाकू शकतात. नंतर ड्रायफ्रूट टाकायचे, काजू बदामच वापरलेले आहे. आणि थोडंसं आपल्याला उकळी येऊ द्यायची. आता उकळी आल्यानंतर काय करायचं, जी आपण पेस्ट केली होती ना, ती पेस्ट टाकायची आणि लगेच आपल्याला चमच्याने हलवून घ्यायचं. नाही तर काय करायचं, एका हाताने टाकायचं, एका हाताने चमच्याने आपल्याला हलवायचं. लगेच 1 मिनिटामध्येच लगेच काय होते, ती खीर घट्ट होऊन जाते, कारण आपण त्याच्यामध्ये तांदूळची पेस्ट टाकल्यामुळे घट्ट येते. आणि थोडंसं आपण उकळू द्यायचं आणि घट्ट आली की एकदम गॅस बंद करून घ्यायचा.
अशी घट्ट खीर कशी पुरीसोबतसुद्धा छान लागते खायला. आणि नंतर सगळ्यात शेवट काय करायचं, आपल्याला विलायची पूड टाकायची. आता इथे आपली खीर पूर्ण तयार झालेली आहे. नंतर पुऱ्या. आता पुऱ्या कशा गरम गरमच पुऱ्या छान लागतात. मग सगळ्यात शेवट आता पुऱ्या करणार आहे. पुऱ्या आपल्याला थोड्या जाडसरच लाटून घ्यायच्या आहे, खूप पातळसुद्धा नाही लाटायच्या आणि तेलाचा बोट लावूनच आपल्याला लाटायचं आहे. पिठाचा वापर करायचा नाही, त्याच्यामुळे काय होते, तेलसुद्धा बेकार होऊन जाते. म्हणून अशा 5 ते 6 पुऱ्या एकदम लाटून घ्यायच्या आणि तोपर्यंत ताट सर्व करायचं. भाजी आणि एका ह्याच्यात खीर आणि गरम गरम पुऱ्या ताटामध्ये वाढायच्या. तेल गरम चांगलं होऊ द्यायचं. तेल गरम झाल्यानंतर मग आपल्याला पुरी सोडायची आहे. पुरी जोपर्यंत वर येत नाही चांगली तोपर्यंत आपल्याला पलटायची नाही आणि नंतरच आपल्याला ती टम फुगली की नंतर ती पलटून घ्यायची. अशा प्रकारे आपल्या ह्या पुऱ्या टम अशा पुऱ्या निघालेल्या आहे. अशाच पद्धतीने बाकीच्या पुऱ्यासुद्धा काढून घ्यायच्या आणि गरम गरम सर्व करायच्या. गरम पुरी आणि आलूची भाजी असली ना तर खूप सुंदर लागतात खायला. बघा दुसरी पुरीसुद्धा तशीच झालेली आहे आणि ह्या पुऱ्या मुळीच तेलकट होत नाही. तुम्ही थंड्या जरी होईल तरी ह्या पुऱ्या तेलकट होणार नाही, कारण त्याच्यामध्ये आपण रवा टाकलेला आहे. रवा टाकल्यामुळे पुऱ्या अतिशय सुंदर होतात. करून बघा. कशी वाटली तुम्हाला ही डिश, तुम्ही नक्की करून बघा. मी तर तुम्हाला करून दाखवलेली आहे. 30 मिनिटामध्ये होणारी ही सिंपल थाली आहे. नक्की तुम्ही उद्या करून बघा. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर मला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इतरांना शेअर करा. अशा छान छान रेसिपी तुम्हाला दाखवत जाईल आणि परत आपण अशा छान छान एका रेसिपीसोबत परत भेटू.